विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज महिला आयोगाच्या कार्यपद्धती, मार्गदर्शक तत्व आणि अडचणींचा आढावा घेण्यासंदर्भात विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आयोगाच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. त्यावर आज चर्चा आहे. बैठकीला महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरही उपस्थित राहतील. मात्र या बैठकीआधी नाराजी नाट्य सुरू झालंय. आयोगावर काम केलेल्या अनेक माजी सदस्यांना बैठकीचं निमंत्रणच नाही. यामध्ये अकोल्याच्या डॉक्टर आशा मिरगे, नागपूरच्या आभा पांडे यांना आमंत्रण नाहीये. विदर्भ आणि मराठवाड्यातील महिला आयोगाच्या माजी सदस्यांना निमंत्रण नसल्याची माहिती डॉक्टर आशा मिरगे यांनी दिली आहे. आशा मिरगे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. मात्र वंचितमध्ये असलेल्या मंडळाच्या माजी सदस्य डॉक्टर उत्कर्ष रूपवते यांना आजच्या बैठकीचं निमंत्रण आहे. दरम्यान नीलम गोऱ्हे यांनी या संदर्भात काहीही बोलण्यास नकार दिलाय. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर सध्या आपल्यासोबत आहेत. यशोमतीताई, विदर्भ आणि मराठवाड्याच्या महिलांना ज्यांनी काम केलंय महिला आयोगाचं, त्यांना या बैठकीमध्ये प्रतिनिधित्व दिलं जात नाहीये. आपली प्रतिक्रिया? ह्या महिलांचा जो विषय आहे आणि ज्या काही घटना घडतायत ह्या काही राजकारण करण्यासारख्या विषय नाहीयेत. हे सोशल टच, सोशल बांधिलकी ज्यांच्या सोबत आहे किंवा ज्यांची आहे आणि ज्यांना खऱ्या अर्थानं ज्ञान आहे त्या लोकांना बोलवलं पाहिजे. आपल्याला त्याच्यामधनं उपाय करायचा आहे. त्या ठिकाणी महिला कशा सुरक्षित राहतील, अजून कसं इफेक्टिव्हली वर्किंग होईल याच्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. पण नीलमताई आणि जी काही मंडळी आता सत्तेमध्ये आहे ही जे, आणि प्रामुख्यानं नीलमताई नेहमीच राजकारण करतात महिलांच्या विषयी. त्या असा आव आणत असतात आणि त्या असं दाखवत असतात की मलाच सगळं समजतं, पण तशातला काही भाग नाही आहे. महिलांच्या विषयी आणि महिला आयोगाविषयी खूप सेन्सिटिव्हली काम करण्याची गरज आहे. डिव्हिजनल लेवलवर तुम्हाला तुमचे कार्यालय त्या ठिकाणी उघडले पाहिजे. मी ज्या वेळेला मंत्री होती त्यावेळेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला व बाल भवन झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी महिला आयोगाला स्पेस मिळाली पाहिजे. त्यांचे सगळे केसेस तिथे त्या ठिकाणी हिअरिंग्स करायला असं GR पण काढले होते. पण आत्ताचं जे सरकार आहे ते काय ऐकायला तयार नाही. दुसरा विषय शक्ती कायद्याचा विषय आहे. तो अतिशय महत्वाचा आहे. तो आपण केंद्रामध्ये तिथं पाठवून ठेवलेला आहे आणि केंद्रामध्ये पाठवून ते लोक काहीच करत नाहीये. म्हणजे फक्त आवाका आणायचा, महिलांचे मतं विकत घ्यायचे लाडकी बहीण म्हणून आणि महिलांच्या प्रोटेक्शनसाठी काहीच करायचं नाही. महिला आयोग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रेंथनिंग झाला पाहिजे. चाइल्ड राईट कमिशन जे आहे ते स्ट्रेंथनिंग झालं पाहिजे. तुम्ही बघा ना, सुजीबेन शहा महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, निर्मलाताई सावंत होत्या, रजनीताई सातव होत्या. त्यावेळेला महिला आयोगाचं वर्किंग बघा आणि आता वर्किंग बघा. राजकारण विरहित हा महिलांचा विषय आहे आणि त्या अनुषंगानंच त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. आणि मराठवाड्यामध्ये महिलांवर अन्याय होत नाही किंवा विदर्भामध्ये तेवढ्या कॅपॅसिटीच्या महिला नाहीत जे सजेशन देऊ शकतील असं जर म्हणणं असेल या लोकांचं तर चुकीचं आहे ना. जी, यशोमतीताई, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली एबीपी माझाला त्यासाठी.